आता आपलं हे घराचा गृहप्रवेश झालेला आहे. 22 तारखेला आपला घराचा गृहप्रवेश होता आणि छान असं सकाळचं ऊन आलंय. हा आपला एक वरती छोटा टेरेस आहे आणि पुढची गॅलरी. इकडे एक गॅलरी दिली आहे आम्ही पाठच्या साईडला आणि घराला आम्ही नाव दिलं आहे लक्ष विला, जे की माझ्या बच्चूचं आहे लक्ष. आणि त्याचा एक छोटासा विला बनवलेला आहे. अशा प्रकारे जान्हवी अशी सुंदर रांगोळी घालते. आजचा दुसरा दिवस आहे, तिसरा दिवस आहे सॉरी. सुंदर अशी रांगोळी काढे. ए रॉकी, आणि हा रॉकी नुसतं आहे ना भांडण करत असतो. आता त्या कुत्र्यावर खवळला, दुसरा ब्लॅक कुत्रा तो बघा, तो तिकडे बसला ब्लॅक कुत्रा. आणि ह्या दोघांची सतत भांडणं होत असते. हा इकडून रॉकी. रॉकी काय रे, फ्रेंडशिप नाही करत तू? हा हे तो तिकडे बसलाय. हे रॉकी. आणि ही आपली कार. हे आमचे बाळराम दादांचं घर, हे आमच्या मोठ्या बाबांचं घर आणि हे आमच्या वसंत दादांचं घर. अशा प्रकारे सगळी घरं. आणि तिकडून असा छोटासा रोड येतो आणि हे आमचं एक शेत आहे. त्या शेतामध्ये गाडी पार्क करावी लागते. सुंदर व्ह्यू आहे आणि इकडून असं आपण टेरेसवर जाऊ शकतो. आणि तुम्हाला आम्ही दाखवलेला तो ओढा आता पूर्ण पाणी बंद झालंय. ओढ्याचं पाणी पूर्ण बंद झालंय. बॅक साईड आहे आमची, म्हणजे साईडची साईड आहे. इकडे इकडून असं वर चढलो का हा आहे आपला टेरेस छोटासा. हे आमचं वरती रूफ. आणि वरून असा नजारा आहे, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी वातावरण आहे. सूर्य छान आलेला आहे. काल पाऊस पडला. ॲक्च्युली आम्ही कालच व्हिडिओ करणार होतो, पण भरपूर जोराचा पाऊस होता, त्यामुळे काय करता नाही आला. तिकडे ज्योती वहिनींचं घर आहे. छान अशी हिरवळ आहे. अजून शेती अजून कापली नाही लोकांनी. शेती कापली तर खूप सारं नुकसान होईल. म्हणजे पाऊस येऊन जाऊन करतोय, त्याच्यामुळे शेती अजून काय कापलेली नाही. आणि ती बघा, त्यांची भांडणं अजून चालूच आहे. हे ना दोघे भांडणच करत राहतात. झाली त्यांची भांडणं. इकडून असं आपण खाली आलो तर हा आमचा डोअर. असा डोअर बनवला मी लाकडाचा. छान असा डोअर आहे. त्याला आम्ही वॉर्निश लावले आणि घराला पूर्ण व्हाईट कलर ठेवला आहे. जान्हवीची साफसफाईची कामं चालू आहेत. सकाळीच तिने लादी पुसून घेतली आहे. हे असं डेकोरेशन केलेलं. एक इथला 1-2 माळा पडल्या आहेत, पण छान असं डेकोरेशन होतं.
आणि आमचे लक्ष राजा अजून काय स्नान घेऊन आलेत नाही बाहेर. ओळीला आधी ओळी आहे. असा व्ह्यू आहे आमच्या घराचा. हा हॉल आहे. हॉलमध्ये आम्ही अजून काही सोफा वगैरे घेतला नाही. इकडे आम्ही टी व्ही लावणार आहोत ह्या साईडला आणि इकडे असा सोफा ठेवणार आहे. फॅन लावले आम्ही 2 फॅन लावले. वरती सिलिंग केली अशी मस्तपैकी सिलिंग आम्ही स्वतःच केलेली PVC मध्ये. मग आपण जाऊया बेडरूममध्ये. तर लक्ष रेडी झालेला आहे आणि हा आहे आमचा बेडरूम. सुंदर असा बेडरूम. हे आमचं कबोर्ड जे होतं म्हणजे शोकेस. हा वहिनी आल्यात. हा हा या वहिनी बसा. हे वहिनी आल्यात बघ. आणि इकडे असं एक छान असं इंटेरियर केलं आहे आम्ही. म्हणजे पडदे लावले, कर्टन्स आणि सगळे सामान जे आहे हे सगळं आमचं हे गिफ्ट्स आहेत. सगळे आम्ही काल ओपन केले. छान छान गिफ्ट मिळालेत आम्हाला. इकडे हे असं हे मुंबईला होतं आमच्याकडे. तर आणि ही आमची आहे छोटी गॅलरी सुंदर अशी. इकडून जर बघितलं तर हा आमच्या मोठ्या बाबांचं घर आणि हे आमचं बाळाराम दादांचं घर. आणि हे असं सगळी अशी हिरवळ आहे. तिकडे मुकुंद दादांचं शेत दिसतंय आणि हा मधून जो आहे ना तो ओढा. आय डोंट नो तुम्हाला दिसतोय की नाही, पण हा आहे आमचा गावाच्या म्हणजे घराच्या पाठचा ओढा. सुंदर ओढा आहे तो. पावसाळ्यात खूप पाणी असतं तिकडे. छान वातावरण झालंय. पाऊस नाही आहे त्यामुळे मस्त वाटतंय. हा मधला पॅसेज आहे. मधला पॅसेज नंतर हा आहे टॉयलेट. हा एक छोटासा असा टॉयलेट ठेवला आहे मी. एकदम कॉम्पॅक्ट केले सगळं. आणि हा इकडे आहे बाथरूम. बाथरूमला पण आम्ही एकदम असं लांब ठेवलं आहे. आणि सध्या सगळं अस्ताव्यस्त आहे कारण आम्ही आता चाललो आहे त्यामुळे सगळं आवरणच काम चाललं आहे आवरण्याचं. हा हे लक्षने चॉईस केलेली हायलायटर टाईल्स आहे आणि त्याच्या बाजूला अशी व्हाईट कलरचे टाईल्स लावले त्यांनी सुंदर असे. आणि इकडे आम्ही स्टोरेज म्हणून छोटासा एरिया बनवला आहे. तिकडे टाकी आहे पाण्याची आणि हे सगळं मटेरियल ठेवलेलं आहे असं. इकडे आहे किचन. हा किचन एरिया तुम्हाला दाखवतो. असा एक एल शेपमध्ये किचन आम्ही बनवलं आहे. टाईल्स लावलेत सुंदर अशा. हे पाणी भरून ठेवलं आहे. इकडे बेसिनमध्ये आम्ही हा नळ यूज केला आहे. पाणी येतं. टाकी भरून ठेवली आणि हा पाठचा दरवाजा. आता इकडून तुम्हाला ओढा क्लिअर दिसेल. आम्ही इकडे मागे पावसाळ्यामध्ये शूटसुद्धा केलेला. सुंदर असं पाणी येतं. आता पाऊस नाही त्यामुळे पाण्याचा आवाज पण येणार नाही तुम्हाला. तर पावसाळ्यात एवढा आवाज येतो खळखळ खळखळ पाण्याचा आवाज. छान. इकडे लक्ष बसलाय नाश्ता करतोय. जान्हवी पण बसली आहे. हॅलो. जान्हवी खूप थकली आहे. आता तिला घरी मुंबईला जाऊन खूप आराम करावा लागणार आहे. लक्षची स्टडी पॉज झाली आहे. फुल स्टॉप. ठीक आहे आता बघूया आपण. आणि माझी अशी अवस्था आहे बघा.
ओके, मी सकाळी उठलोय, मस्त फ्रेश झालोय, चहा नाश्ता मस्त झालेला आहे आणि गाडी पण मी क्लीन केली आहे. बघू शकता गाडी आमची इकडे समोर लावली आहे, क्लीन करून झाली आहे आणि निवांत असा व्हिडिओ बघून. आणि आता आम्ही निघतोय सावर्डेला. सावर्डेवरून आमचं आणखी एक विजिट आहे देवरुख म्हणून, म्हणजे माझी आत्या आहे ती देवरुखवरून इकडे आलेली गृहप्रवेशाला. तिला आम्हाला सोडायचं आहे. तर संगमेश्वरमध्ये देवरुखमध्ये आम्हाला जायचं आहे. तर तोही आम्हाला आमचा प्रवास तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. आणि लक्ष एक्सायटेड आहे सावर्डेला जायला, कारण तो आल्यापासून अजिबात गेला नाही. तर लक्षला एक्साइटमेंट आहे सावर्डे. आणि लक्षला सावर्डे सोडणार आहे. हां, आणि बाबांना आमच्या खूप रांगोळी आवडली, आता गेले ते येतील. आणि सकाळी 6:30ला लक्ष आणि त्याचे सगळे भाऊ आणि त्याचे फ्रेंड्स उठून नदीवर गेले होते. त्या लोकांनी तिकडे छान स्विमिंगचा आस्वाद घेतला आणि त्यांच्याबरोबर जितू गेले होते. आणि ते रॉकीला सुद्धा बरोबर घेऊन गेले होते. रॉकी सुद्धा मस्त मजा करत होता आणि त्यांचा गार्ड बनला होता. या लोकांनी मस्त स्विमिंग करून मजा केली. आणि लक्षने ना खूप दिवसानंतर स्विमिंग केलं होतं. नदीत त्याला स्विमिंग करायला खूप मजा आली. आणि आमचा रोशन आहे ना, त्याला स्विमिंग येतच नव्हती. मग सगळे त्याच्यावर हसून मजा घेत होते. ॲट लास्ट तो स्विमिंग करायला शिकला. आणि रॉकी मस्त इकडे तिकडे पळत होता. जिथून छान त्यांचे फुटेज घेतले. मग अडीच ओपनच असेल. तर आता आम्ही चाललोय सावर्डेला आणि सावर्डेवरून आम्ही निघणार आहे देवरुखला, मेगी माझ्या आत्याच्या गावी. आणि हा इकडून ऋतिक येतोय. ऋतिक पण निघालाय आकासोबत आलेला. आणि इकडे लक्षची पॅकिंग चालले गाडीमध्ये ठेवण्याची. गावावरून पुन्हा निघायचं आहे. तर हे नाव लक्ष विला आणि सगळं मस्त असा कार्यक्रम झालाय. ओके, तर आता आम्ही चाललोय सावर्डे. सावर्डेवरून आम्ही जाणार आहे देवरुख आणि देवरुखला आम्ही आकाकडे जाणार आहेत मेगीला. मेगीवरून मग रिटर्न पुन्हा मोरवंडेत येऊन मग आम्ही मुंबईला निघणार आहे उद्याला. स्टेअरकेस आहेत आणि हा आहे इकडे आमच्या घरामध्ये बांधलेला चिमण्यांचं घरट. सुंदर त्यांनी बांधलंय, मस्त छान असं, खूप सुंदर. आणि मस्तपैकी वातावरण झालंय, छानपैकी एकदम सुंदर असं ग्रीनरी. इकडे आमचे दीपक दादा काम करतायत. आणि इकडे आमचे काकू बसलेत. काकू हाय करा. आणि आमची आका. पूजा चालू आहे त्यांची. जान्हवी रेडी झाले. ऑल डन रॉक जान्हवी. आणि इकडे लक्ष पण मामाच्या गावी झाला. एक्साइटमेंट. सगळं आवरलंय. इकडे किचन वगैरे सगळं आवरलंय आणि गाडी पण रेडी आहे. चलो, अशा प्रकारे आता आम्ही निघणार आहे. तर फायनली आम्ही चाललोय आणि हा आमचा आहे हायवे, मुंबई गोवा हायवे, राष्ट्रीय महामार्ग. आणि इकडे लँडमार्क स्कूल आहे. वातावरण एकदम मस्त झालंय. पाऊस येणार असं वाटतंय पण ऊन नाहीये, तर मस्त वाटतं. छान. सुंदर वातावरण.
मदत येते. आणि हा टोल नाका आहे शिवफाटा. आमच्याच गावाच्या जवळ आहे. आणि इकडे अजून बंद आहे, तर थोड्या दिवसांनी चालू करते. हा शिवफाटा. आता काय पहिल्यासारखं कळत नाही ना. आणि हे आमच्या आत्ताचं आजोळ निगडे बोरज बाबांचा आजोळ निगडे माझ्या पंजोबांचं आजोळ माझ्या आजोबांचं आजोळ लक्ष पंजोबांचं आजोळ. वातावरण मस्त आहे, सुंदर वाटतंय. आणि आम्ही फ्रंट कॅमेरा ओपन करतो. जेव्हा आपण घेतलं ना ब्रेजा को ब्रेजा ओवरटेक कर रहे हैं यहाँ पे. आणि आम्ही इकडे सगळे आई आई हाय करा. ऋतिक पण ऋतिक आहे, इकडे लक्ष आहे. आज आमचा प्रवास मॉर्निंग टू इव्हिनिंग असा होणार आहे. आता वाजलेत 11:30 आणि पहिला आमचा स्टॉप होणार आहे सावर्डे. तिकडे आम्ही जाऊन थोडासा लंच वगैरे करणार, थोडं बसणार आणि मग पुन्हा मॅगीसाठी असा आमचा प्रवास होणार आहे. सुंदर वातावरण आहे. आम्ही फायनली चाललो होतो संगमेश्वरला आईला सोडायला. देवरुख देवरुखला मध्ये मॅगी. माहितीमध्ये आणि आईला सोडून आम्ही रिटर्न येणार आहे. आज सावर्डेला स्टे असेल, उद्या मॉर्निंगला परत आणि निघणार. आई बसले. छान प्रवास झालाय. वातावरण पावसाळी झालंय. थोडस पाऊस पाऊस येऊ शकतो. येऊ शकतो आणि रोडला ट्रॅफिक कमी आहे, त्यामुळे आणि रोड पण मस्त आहेत. एकदम भारी वातावरण, रोड चांगले, त्यामुळे आम्ही लगेच पोहोचणार आहोत संगमेश्वर देवरुख मध्ये. आणि देवरुख मध्ये त्याला सोडून पुन्हा आम्हाला रिटर्न यायचंय. परतीचा प्रवास मजा येणार आहे. बघूया आता कसं पुढचा रोड आहे तो. फायनली पाऊस आला. पाऊस चालू झालाय आणि असा घाटवाला रोड आहे. छान रोड आहे. तर रोड सुंदर आहे, गाड्या सुद्धा कमी आहेत आणि आम्हाला घाई नाही आहे पोहोचायची. आम्ही एकदम वेळेवर आहोत. जेवलो आणि मग निघालो. त्यामुळे 2:15 निघालो आणि आता संगमेश्वरला आम्ही काहीतरी 2:45 पोहोचलो. अर्धा तासात संगमेश्वरला पोहोचलो आणि आता पोहोचू देवरुखला. देवरुख केला की देवरुख वरून आम्हाला मेघीला जायचं. त्याच्यामुळे रस्त्याला वर्दळ कमी आहे ना, त्याच्यामुळे ठीक आहे. रोड सुंदर आहे, झाड आहेत, हिरवगार वातावरण आहे. पावसाचं आगमन झालेलं आहे. पावसाने हजेरी लावली आहे. रोडचं कंडिशन थोडी खराब आहे, पण ठीक आहे.
हा? गाडी चालू शकतो अशी कंडिशन. पहिल्याचे रोड आणि आताच्या रोड मध्ये खूप अंतर आहे. लाल माती दिसते. खूप वेळानंतर पाऊस आला. म्हणजे आम्ही गावाला आलो त्याच्यानंतर 1-2 वेळाच लागलाय. आमचा कार्यक्रम मस्त आटपला. अक्का पण आली त्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटलं. सो फायनली आम्ही पोचलो आता देवरुखला आणि ऋतिक आम्हाला इथे सांगतोय की कोणती बस जाते मॅगीसाठी. आणि ही समोर बघाल तर ही जी समोर बस दिसते ही जाते आईंच्या गावी म्हणजेच मेगीला. देवरुखवरून ही 4 वाजता बस असते. काय घेतलं? फायनली आम्ही पोचलोय मॅगीला. इकडे ऋतिक आणि हे आमच्या अक्काचं घर. हे एक मोठं घर आहे त्यांचं. मेगी गाव आहे पूर्ण. कुठे गेला ऋतिक? हा लवकर ये. आणि असा परिसर आहे. शेती कापली इकडे लोकांनी. छान गाव आहे मस्त. बघूया का काय करते. असं घर आहे अक्काचं. एकदम रोडचे बघू शकता. इकडून रोड वरून सगळं वातावरण पावसाळी वातावरण झालंय. आणि भात शेती एकदम जवळच आहे. हे अंगण आहे छोटं. अंगण नंतर सरळ घर. सुंदर घर आहे असं. 2 रूम आहेत. इकडे एक आणि इकडे. अक्काने मस्त स्वच्छता ठेवले. इकडे आमच्या मामांचा फोटो आहे. दादांचा फोटो आहे. किचन मस्त आहे. छान आहे ना. आवडतं वेरावाल्यांना इकडे. दरवाजा. अक्काची चूल आहे ही. हा? एकदम रोडवर घर आहे. आजूबाजूला घर आहे. मस्त घर आहे सगळे. एकदम असं फ्रेश माणसं कमी आहेत पण छान गाव आहे. मस्त वाटलं है ना. प्रवास पण मस्त झाला आणि सुंदर गाव. असू द्या. मस्त आहे. असं असतं आपलं कोकण. मातीची घरं होती पहिला. आता जांभत्री झाले. पण सेम म्हणजे जे स्ट्रक्चर आहे ते सेम ठेवतात ऑलमोस्ट लोक. त्यामुळे मस्त वाटतं. आता आंबे वगैरे तर नाही मिळणार पण ठीक आहे. परतीचा प्रवास करतानाच आम्हाला सुंदर असं इंद्रधनुष्याचं दर्शन झालं. आणि हे एकदम सुंदर वातावरण होतं. पावसाळी वातावरण आणि त्यात इंद्रधनुष्य.